मोठी व्हायला पाहिजे। अगदी इथे मोबाईल कोकण नगर सिर्फ नाम नहीं ब्रांड है ब्रांड। बरं इथे एक मोबाईल हरवलाय कोणाचा तरी आपल्या गोविंदाचा कृपया करून। और हमारे युवा नेता राज प्रकाश जी, मैं धन्यवाद कहना चाहती हूँ। बहुत एक ऐसे हमारे नेता हैं हमारे प्रकाश दा, उनके लिए मैं जनता के बीच में रहते हुए आपके प्यार और आपका सेवा करते हुए उन्होंने अपने काम बहुत कुछ यहाँ करने के लिए हमेशा आपके साथ रहे हैं। मैं आपके बीच में आना मुझे बहुत ही अच्छा लगा। आणि आता आपण थेट जातोय संस्कृती प्रतिष्ठानच्या या दहीहंडीकडे आणि या ठिकाणी एक विक्रम रचलेला आहे। 10 थरांची दहीहंडी या ठिकाणी सध्या झालेली आहे। 10 थर यशस्वीरित्या रचलेले आहेत आणि सलामी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। संस्कृती प्रतिष्ठानची ही दहीहंडी आपण थेट पाहतोय। मुंबई आणि अगदी मुंबईच्या बाहेरून सुद्धा गोविंदा पथक या ठिकाणी येत असतात आणि 10 थर रचून सलामी देण्यात आलेली आहे आणि यावेळेसच्या दहीहंडीचा निश्चितच हा मोठा विक्रम रचला गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। दरवेळी खरं तर जय जवान पथकाचा एक विक्रम होत असतो। 111 स्पॅनिश खेळाडू सुद्धा यावेळेसच्या या दहीहंडी पथकांमध्ये आपल्याला दिसणार आहेत आणि त्यांची अर्थातच दहीहंडीतले थर रचण्याची पद्धत वेगळी असते। त्या ठिकाणी एक प्रकारे क्रीडा प्रकार खरं तर देशामध्ये असतो आणि त्यामुळे या ठिकाणी मान त्यांना दिला जातो। दहीहंडीला 25 लाखांचं या पारितोषिक आहे। 111 स्पॅनिश खेळाडू यामध्ये सहभागी झाले। संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीला विश्व विक्रम रचला गेलेला आहे। आपण पाहतोय एका बाजूला 10 थर रचून हा विश्व विक्रम रचला गेलेला आहे। संस्कृती युवा प्रतिष्ठानची ही दहीहंडी थर लावायचे नाहीयेत, तुमचा गोविंदा पथक कन्सिडर केलं जाणार नाही, कृपया लक्षात घ्या। सर्व हा सगळा थरारता अनुभवूया। स्वागत आहे आणि या सांस्कृतिक कार्यक्रमात आता आपण एक सुंदरशी लावणी सादर करणार आहोत। आपण बघूया हे 10 थर कसे रचले जात आहेत ते आणि त्याचाच हा सगळा थरारता अनुभवूया। करतायत एक अनोखी लावण्याने भरलेली लावणी। या दहीहंडीला 25 लाखांचं पारितोषिक आहे। 111 स्पॅनिश खेळाडू सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेत। मात्र एक पथक आहे ते 10 थर रचण्याचा प्रयत्न करत आहे। अत्यंत प्रचंड असा मोठा उत्साह यामध्ये पाहायला मिळतोय। सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते। वर जो बालगोविंद आता उभा राहणार आहे त्याला दोरीने बांधलेलं सुद्धा आहे। अशा प्रकारे आता थरावर थर रचले जात आहेत आणि निश्चितच हा थरार पाहणं आणि 10 थर अशा प्रकारे रचले गेलेले आहेत आणि संस्कृती प्रतिष्ठानकडे हा झालेला हा एक विश्वविक्रम कोकण नगर गोविंदा पथक आहे हे आणि त्यांनी अशा प्रकारे हा 10 थरांचा विक्रम केलेला आहे, विश्वविक्रम झालेला आहे आणि यामध्ये 4 इक्क्यांचा थर लागलेला आहे वर आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शुभम पोलीस आपल्या बरोबर जोडले गेलेत। शुभम, एक विश्वविक्रम या ठिकाणी झालेला आहे। संस्कृती प्रतिष्ठानकडे 10 थरांची दहीहंडी रचली गेली आहे। काय नेमकं या संदर्भात आणखी तपशील आहे? निश्चित पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राला ज्या क्षणाची आतुरतेने गेल्या अनेक वर्षांपासून आस लागली होती ती म्हणजे की गोविंदा पथकांच्या 10 थरांची आणि तो विश्वविक्रम जो आहे तो आता अखेरीस ठाण्यामध्ये जो आहे तो रचला गेलेला आहे। कोकण नगर जे गोविंदा पथक आहे मुंबईने तो विश्वविक्रम त्यांनी त्यांच्या नावावरती 2025च्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये त्यांच्या नावावरती कोरलेला आहे। सध्या पाहिलं तर या 10 थरांच्या शर्यतीमध्ये अनेक गोविंदा पथक होते। महाराष्ट्रातील अनेक गोविंदा पथकांना त्यांच्याकडून नागरिकांना देखील त्यांच्याकडून एक आस लागली होती, परंतु हा विश्वविक्रम जो आहे तो थेट आता ठाण्यामध्ये कोकण नगर या गोविंदा पथकाने त्यांच्या नावावरती जो आहे तो रचला गेला आहे। तब्बल 10 थर त्यांनी ज्या शिस्त पद्धतीने रचलेले आहेत
त्याच शिस्तबद्ध पद्धतीने ते मानवी मनोरंजन त्यांनी अखेरीस उतरवले देखील आहेत आणि मोठ्या उत्साहाचं मोठ्या जल्लोषाचं वातावरण जे सध्या या हंडीमध्ये सध्या पाहायला मिळतं. तर आयोजक यांनी देखील थेट त्या दहीहंडीमध्ये उतरून ठेका धरलेला आहे. पाहिलं तर 25 लाखांहून अधिक बक्षीस जे आता थेट कोकण नगर या गोविंदा पथकाला देण्यात येणार आहे आणि विश्वविक्रम जो आहे कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थरांचा त्यांच्या नावावरती 2025 मध्ये अखेरीस जो आहे तो कोरलेला आहे. अगदी धन्यवाद शुभम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी आणि मंचावर अनेक जण नेते मंडळी आता उपस्थित आहेत. सेलिब्रिटीजचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. गोविंदा थर रचण्यामध्ये सध्या मग्न आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून गोविंदा पथकं या ठिकाणी येत असतात. कोकण नगर गोविंदा पथकानं आता विश्वविक्रम केला. 10 थर रचून हा विश्वविक्रम केलेला आहे आणि निश्चितच दहीहंडीच्या या सांस्कृतिक उत्सवामध्ये निश्चितच याचा एक इतिहास जो लिहिला जाईल, त्यामध्ये या गोविंदा पथकाचा हा इतिहास लिहिला जाईल. 10 थरांची अशा प्रकारे एक विक्रमी रचना त्यांनी केलेली आहे आणि संस्कृती प्रतिष्ठानची ही दहीहंडी आपण पाहतोय. एकच वाक्य आहे, बापाच्या बापाला आजोबा बोलतात, हे लक्षात ठेवा. मराठीत बोलतोय. भावांनो, पोरं नाही ऐकणार, राडा करणार, राडा. ज्या पथकाने अशा प्रकारे हा थर रचून विश्वविक्रम केलाय, या पथकातले काही गोविंदा सगळा उत्साह वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात. काय नेमकं कशा प्रकारे हा सगळा विश्वविक्रम झाला या संदर्भात ते सांगतात. ठाण्यातून संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी सलामी देतानाच हा थर कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड मोठा उत्साह सगळ्या या गोविंदा पथकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 9 थर रचणाऱ्या पथकाला 11 लाखांचं बक्षीस जाहीर झालं. ठाण्यातून संकल्प प्रतिष्ठानची ही दहीहंडी आपण पाहतोय.